नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत छानशी ढाबा स्टाईल अशी डाळ पालक. त्यासाठी आपल्याला पालक घ्यायचा आहे. मी स्वच्छ पालक निवडून घेतलेला आहे. छान ताजा ताजा पालक आणला होता मार्केटमधून. तो धुवून घेतला आणि छोटा छोटासा कट करून घ्यायचा आहे. मी जरा देठ पण ठेवलेले आहेत पालकाचे. छान लागतात पालकाचे देठ पण, चव पण छान येते त्या डाळ पालकला. तसं नॉर्मल साईजने कट करून घ्यायचं आहे आपल्याला. पालक कट झालेला आहे आपला. त्यासाठी आपल्याला एक कुकर घेतलेला आहे, मी गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये एक ग्लास भरून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी. पाणी गरम झाल्याच्या नंतर मी 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि एक छोटीशी वाटी भरून मुगाची डाळ भिजायला घातलेली होती अर्धा तास अगोदर. ही भिजलेली डाळ आहे ना, शक्यतो तुम्ही सालीचीच डाळ घ्या. नसली तुमच्याकडे तर बिगर सालीची घातली तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर ही भिजलेली डाळ मी त्या कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जो आपण कट केलेला पालक होता तो पण आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स केल्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून कमी गॅसवरती 1 शिट्टी करून घ्यायची आहे. तुम्ही जर मोठ्या गॅसवरती केली तर तुम्ही 2 शिट्ट्या करा. तडक्यासाठी मी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत 1 टॅमॅटो कट केलेला आहे, भरपूर सारा असा लसूण घेतलेला आहे आणि लाल मिरच्या असतात ना सुकलेल्या, तर त्या घ्यायच्या. 1 मिरचीचे 2 तुकडे केलेले होते मी. तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं आहे. जिरं तडतडल्याच्यानंतर लसूण टाकला आहे. लसूण तडतडल्याच्यानंतर टमाटा टाकला आहे, जो कट केलेला होता आपण तो. टमाटा चांगला नरम होऊ द्यायचा आहे आपल्याला. कंटिन्यू हे हलवून घ्यायचं आहे आपल्याला. टमाटा पटकन नरम व्हावा यासाठी मी मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे काय होतं, टमाटा पटकन नरम होतो. कांदा म्हणा, टमॅटो म्हणा, लवकर एकदम सॉफ्ट होऊन जातो, ग्रेव्ही टाईप. तुम्ही पण नक्की ही रेसिपी बनवून बघा ताईंनो, तुम्हाला पण आवडेल. अगदी ढाब्यावरती जशी डाळ पालक असते ना, सेम तशीच बनते ती. तुमचे मुलं जर पालक खात नसतील ना, तर तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा. नक्की तुमचे मुलं मागतील परत की आई परत बनव असं. बघू शकतात डाळ आणि पालक छान शिजलेला आहे. आपला तडका पण आता रेडी होत आलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या सुक्या मी त्या टाकून घेतलेल्या आहे. मिरच्या अशा थोड्या क्रिस्पी होऊ द्यायच्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेलामध्ये. थोड्या अशा कुरकुरीत लागल्या पाहिजे. याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे. आणि मीठ जर तुम्ही पहिले टॅमॅटोमध्ये कमी टाकलं असेल तर मीठ पण टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. तर मी आता गॅस बंद करून दिलेला आहे. आपलं डाळ आणि पालक जे शिजलेलं होतं ते मी परत गरम करायला ठेवलेलं आहे. आणि असं थोडंसं चमच्याने घोटून घ्यायचं आहे. तुम्ही रवीने घोटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मला खूप गाळ आवडत नाही, त्याच्यामुळे मी रवीने घोटलं नाही. चमच्यानेच असं थोडंसं मॅश करते आहे त्याला. आणि ही डाळ आणि पालक उकळून घ्यायचं आहे परत. बघू शकतात आता उकळी फुटलेली आहे त्याला. उकळल्याच्या नंतर जो तडका केलेला होता ना आपण, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि याच्यावरती 5 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून सोडून द्यायचं आहे. 5 मिनिटं झाल्याच्या नंतर आपल्याला हे झाकण काढायचं आहे. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आणि ही सगळी भाजी तडका मिक्स करून घ्यायचा आहे. बघा आलं ना तुमच्या तोंडाला पाणी. जशी दिसायला छान दिसते ना ती, तशी चवीला पण खूप छान झालेली होती. तुम्ही पण नक्की करून बघा.
नक्कीच तुमच्या घरातल्या मेंबर्सला पण नक्की आवडेल ताई. चला तर मग तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.